एक टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे. 2. किचनमधील तेलाचे डाग साफ करण्यासाठी लिंबू कापून डाग पडलेल्या जागी चोळून मग पाण्यात सोडा घालून त्यामध्ये कापड बुडवून डाग पडलेली जागा स्वच्छ करू शकता, त्यामुळे डाग निघू शकतात. 3. बटाट्याचे काप अधिक रुचकर लागण्यासाठी ते प्रथम मिठाच्या पाण्यात बुडवून तळण्यापूर्वी संपूर्ण सुकू द्यावेत व मग ते तळावेत. 4. कणिक भिजवताना थोडा दुधाचा उपयोग करून कणिक भिजवावी, पोळ्या छान मऊ व अधिक चविष्ट लागतात. 5. मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा शेराचा मसाले भात असल्यास 1 चमचा ताक, 1 चमचा साखर, 4 चमचे साजूक तूप असे एकत्र करून भातात सर्व बाजूंनी सोडावे, म्हणजे भात चांगला मोकळा, चविष्ट होतो व चकचकीत दिसतो. 6. खोप याच्या वाट्या खराब होऊ नये म्हणून एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. 7. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 8. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा. 9. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, भांडी स्वच्छ होतील. 10. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. 11. वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते. 12. भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवरही शिजवू शकता. 13. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. 14. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. 15. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, म्हणजे भाजीत असलेले जंतू मरतात आणि भाजी देखील कडू लागत नाही. 16. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. 17. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा. 18. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. 19. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. 20. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही. यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही. 21. पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा, यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो, स्वादही वाढतो. 22. हाताला किंवा पाटात वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. 23. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. 24. सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येईल. 25. रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा. 26. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. 27. काजू व इतर ड्रायफ्रूट मध्ये कीड लागू नये म्हणून हवाबंद ठेवून डब्यात 2-3 लवंग टाका. 28. मसालेदार पदार्थांची करी घट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. 29. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा. 30. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये, यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात, म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावी. वेळेचा अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. 31. कोणत्याही गोड पदार्थात कणीभर मीठ जान छान चव लागते. 32. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावी, छान रस निघतो. 33.
वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते. 34. कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. 35. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल. 36. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. 37. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. 38. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. 39. डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. 40. कच्च्या कैरीची किंवा पुदिन्याची चटणी बनवताना थोडी राई आणि ओवा त्यात घातल्यास चटणी स्वादिष्ट बनते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.